नमस्कार मित्रांनो, मी दिलीप कुमार गट्टे, आदर्श शिक्षण क्रीडा बौद्धिक संस्था बुलढाणा महाराष्ट्र. आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये आपण एन जी ओ स्थापन करण्यासंदर्भात माहिती देणार आहोत. तर आपण आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. संस्था स्थापन कशी करावी या संदर्भात मी आज तुम्हाला महत्त्वाची माहिती देणार आहे मित्रांनो. तो चला जाणून घेऊया. मित्रांनो, संस्था किंवा ट्रस्ट स्थापन करण्यासाठी सर्वात पहिले महत्त्वाचा मुद्दा असतो की ट्रस्ट किंवा संस्था स्थापन करण्यासाठी कमीत कमी 5, 7 किंवा 11 किंवा 9 मेंबरची बॉडी असणे ही आवश्यक असते. तर 7, 5, 9 किंवा 11 किंवा 13ची तुम्ही बॉडी करू शकता. यामध्ये प्रमुख पदे असतात: एक अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, सहसचिव. हे यामधील महत्त्वाचे पदं असतात. यामधील जो संस्थेचा सर्व कारभार बनवणार, तुमच्या बॉडीमध्ये जो धैर्य प्रयत्नशील व्यक्ती असेल त्याला अध्यक्ष बनवा. दुसरा, तो त्याला मदत करणारा असेल त्यांना उपाध्यक्ष बनवा. तिसरा, संस्थेचा कारभार पाहणारा असेल त्याला सचिव बनवा. त्याला मदतसाठी एक सहसचिवची निवड करा व तुमच्या संस्थेचा पूर्ण व्यवहार पाहण्यासाठी एक कोषाध्यक्षाची निवड करा व उर्वरित सदस्य तुम्ही हे सदस्य म्हणून हे घेऊ शकता. संस्था स्थापन करताना सभासदाचे वय 18 वर्ष पूर्ण झालेले पाहिजेत व सभासद हा कुठलाही चालेल, त्याचे आधार कार्ड, पॅन कार्ड व रहिवासी दाखला हे संस्था स्थापन करण्यासाठी लागतात. सर्वांचा प्रस्ताव सादर करून की तुम्ही तुमच्या संस्थेच्या माध्यमातून कोणते उपक्रम राबवणार आहे, काय काय करणार आहे व तुमची रणनीती काय करणार तुम्ही संस्थेच्या माध्यमातून, ट्रस्टच्या माध्यमातून, याची तुम्हाला एक ठराव घ्यावा लागेल. ठरावाच्या प्रती, नोटीस, तुमचा मीटिंग पॉईंट, हे सर्व, घराचा नमुना 8, हे सर्व त्या फाईलसोबत सबमिट करताना धर्मदाय कार्यालय तिथंच तुम्हाला सबमिट करावं लागेल. प्रत्येक जिल्ह्यामध्ये धर्मदाय कार्यालयामध्ये जायचे, तिथं प्रस्ताव आपला सबमिट करायचा, प्रत्येकाचे फोटो वगैरे लावून प्रस्ताव सादर करावा. या प्रस्ताव सादर करण्यासाठी जवळपास संस्था स्थापनेसाठी जवळपास 7 ते 8 हजार रुपये खर्च लागतात. हे सर्व खर्च तुम्ही कॉन्ट्रिब्युशन म्हणून तुम्ही करू शकता व तुम्हाला जास्तीत जास्त 3 ते 4 महिन्यामध्ये संस्था रजिस्ट्रेशनचे सर्टिफिकेट भेटून जाईल. स्थापन करण्याचे 2 प्रकार असतात. तुम्ही ट्रस्ट पण स्थापन करू शकता, संस्था पण स्थापन करू शकता. संस्था ही जास्तीत जास्त 1 ते 2 महिन्यामध्ये रजिस्ट्रेशन होती व ट्रस्ट म्हटलं की ट्रस्टला जवळपास 6-7 महिने स्थापन करण्यासाठी लागतात. दोघीची नियमावली वेगवेगळी असते, उपक्रम सेमच असतात. तर त्यानुसार मित्रांनो, जर कोणाला संस्था जर स्थापन करायची असेल, धर्मदाय कार्यालयामध्ये जायचं, जर आपल्याला याची माहिती नसेल की जरी आपली इच्छा असेल की संस्था आपल्याला स्थापन करायची, ट्रस्ट आपल्याला स्थापन करायची, परंतु आपल्याला स्थापन कशी करावी या संदर्भात परिपूर्ण माहिती नसेल, तर जिल्हा लेवलला जायचं. तिथं धर्मदाय कार्यालयामध्ये जाऊन तिथं संस्था, ट्रस्ट संदर्भात ते तुम्हाला परिपूर्ण माहिती देईल की कसं स्थापन करायची. त्याला 100 रुपयाचा स्टॅम्प, रहिवासी दाखला, जागेचा नमुना 8, सर्व सभासदाचे आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट फोटो, मोबाईल नंबर, मेल ID, हे सर्व प्रोसेस करावं लागतं. या सर्व प्रोसेस करताना भरपूर अडथळे निर्माण होतात. जर आपल्याला स्वतःला जर नाही जमलं तर धर्मदाय कार्यालयाच्या बाहेर भरपूर NGO, ट्रस्ट, संस्था स्थापन करण्यासाठी एजंट बसलेले असतात. त्यांच्या माध्यमातून तुम्ही प्रस्ताव तयार करून तुम्ही ऑफिसला सबमिट करू शकता. प्रस्ताव सबमिट केल्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त 1 ते 2 महिन्यामध्ये त्याचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट भेटेल. रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट भेटल्यानंतर संस्थेच्या नावाने बँक खाते खोलावे, संस्थेचे पॅन कार्ड खोलावे. पॅन कार्ड खोलल्यानंतर तुमची संस्था ही नीती आयोग पोर्टलला रजिस्ट्रेशन करावी व हे सर्व उपक्रम केल्यानंतर तुम्ही तुमच्या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवू शकता. कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्ही सामाजिक दायित्वाला एक प्रोत्साहन, एक मदत होईल, या NGOच्या माध्यमातून तुम्ही ती मदत करू शकता. याच्यामध्ये भरपूर उपक्रम असतात. बायोलॉजमध्ये जवळपास 2.5 ते 3,000 उपक्रम असतात. त्यापैकी तुम्हाला कोणत्या उपक्रमामध्ये तुम्हाला रुची आहे, तुम्ही कोणचं काम करू इच्छिता, त्यानुसार तुम्ही ठरवून बायोलॉजच्यानुसार
आपल्या संस्थेच्या माध्यमातून तुम्ही काम करू शकता. काम केल्यानंतर तुमच्या संस्थेचे नाव होईल, काम होईल, कालांतराने तुम्हाला डोनेशन पण भेटेल, CSR फंड पण मिळेल. तर यानुसार ही संस्था रजिस्ट्रेशन करण्याची परिपूर्ण माहिती आहे. तर धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.